ओम श्री गुरुदेव दत्त. आज आपण जाणून घेणार आहोत दत्तप्रभूंचा जगातील सर्वात प्रिय वृक्ष औदुंबर. का हा वृक्ष प्रभू दत्तात्रेयांचे प्रकट, जागृत आणि जिवंत स्वरूप मानला जातो? का हजारो भक्त या वृक्षाखाली बसून प्रार्थना करतात? का अनेकांच्या आयुष्यात येथे बसून जप केल्याने चमत्कार झाले आहेत? तर आज आपण प्रवास करणार आहोत अशा एका दिव्य स्थळी, जिथे हजारो लोकांचं दुःख वितळतं आणि हृदयाला शांती लाभते. तो वृक्ष म्हणजे औदुंबर वृक्ष. हा फक्त वृक्ष नाही, ही दत्तांच्या उपस्थितीची जाणीव आहे. इथे बसलं की मनातील काळोख नष्ट होतो आणि भक्ताच्या जीवनात प्रकाशाचा जन्म होतो. चला, या पवित्र औदुंबराखाली बसून या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया. औदुंबर वृक्षाविषयीची ही माहिती तुमचं मन शांत करेल आणि तुमची श्रद्धा अधिक दृढ करेल. औदुंबर म्हणजे काय? तर औदुंबर हा एक अत्यंत पवित्र, दिव्य आणि औषधी वृक्ष आहे. भारतातील दत्तक्षेत्रांमध्ये औदुंबर हा जवळजवळ सर्वत्र आढळतो. या वृक्षात एक विशिष्ट ऊर्जा असल्याचे शतकानुशतके मानले गेले आहे. याच्या सावलीत बसलं की मन आपोआप शांत होतं, हृदयातील भार उतरतो आणि मनात आपोआपच भक्तीचा भाव तयार होतो. औदुंबर हा फक्त वृक्ष नाही, तर तो दत्तात्रेयांचे नित्य स्वरूप आहे. दत्तांना औदुंबर इतका प्रिय का? हा प्रश्न अत्यंत दिव्य आहे. प्रभू दत्तात्रेय हे अवधूत आहेत. ते निसर्गाशी एकरूप होऊन वावरतात. त्यांचा प्रत्येक दिवस हा जंगलात, पर्वतांमध्ये, नदी किनारी आणि वृक्षांच्या सान्निध्यात जातो. औदुंबर वृक्ष गुरुतत्वाचे प्रतीक मानला जातो. गुरु म्हणजे जिथे अंधार नाहीसा होऊन प्रकाश जन्मतो. औदुंबराची रचना, त्याच्या फांद्या, पानं आणि संध्याकाळी मिळणारा सुगंध हे सगळं गुरुतत्व निर्माण करतात. दत्तात्रेयांनी म्हटले आहे, जीवनात 3 गोष्टी शुद्ध असल्या पाहिजेत: मन, श्वास आणि गुरु. औदुंबराखाली बसलं की हे तिन्ही आपोआप शुद्ध होतात. मन शांत पडतं, श्वास लयबद्ध होतो आणि भक्ताला गुरुतत्व अनुभवायला मिळतं. आणि म्हणूनच दत्तप्रभू औदुंबराला अत्यंत प्रिय मानतात. गुरुचरित्रातही असे लिहिले आहे की जिथे औदुंबर आहे तिथे दत्तांचे निवास आहे. आणखी एक कारण म्हणजे या वृक्षात सात्विक, थंड, शांत ऊर्जा असते. ही ऊर्जा दत्तांच्या स्वरूपाशी जुळते आणि म्हणूनच दत्त म्हणजेच औदुंबर हा संबंध हजारो वर्षापासून आहे. एकेकाळी एका गावात एक गरीब, आजारी आणि दुःखी ब्राह्मण राहत होता. त्याला अनेक संकट होती. धन नव्हतं, आरोग्य नव्हतं, घरात शांती नव्हती. एके दिवशी त्याला एक महान साधू भेटले. ते म्हणाले, गावाच्या बाहेर नदीकाठी एक दिव्य औदुंबर वृक्ष आहे. तो वृक्ष दत्तात्रेयांचे प्रकट स्वरूप आहे. तिथे बसून दत्तनाम जप कर. ब्राह्मणाने श्रद्धेने जप सुरू केला. पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस. भूक, तहान, त्रास सगळं सहन करत त्याने जप थांबवला नाही. 7व्या दिवशी औदुंबर वृक्षातून हलका प्रकाश बाहेर पडला आणि त्या प्रकाशातून स्वतः श्री दत्तात्रेय प्रकट झाले. ते म्हणाले, जो भक्त औदुंबराखाली बसून माझं नाम घेतो त्याचं दुःख मी संपवतो. त्या क्षणापासून ब्राह्मणाची सगळी संकट दूर झाली. त्याचं शरीर निरोगी झालं, घरात शांतता आली आणि त्याच्या जीवनात दिव्य बदल झाला. ही कथा आजही दत्तभक्तांमध्ये श्रद्धेने सांगितली जाते. आता जाणून घेऊया औदुंबराखाली जप का करावा. तर दिव्य अशा औदुंबर वृक्षाखाली जप केल्याने मन शांत होतं. तसंच देहातील उष्णता कमी होते, ताण तणाव कमी होतो, दत्तगुरु तत्व सक्रिय होतं, नकारात्मक विचार दूर जातात आणि इच्छा पूर्ण होण्याची शक्ती वाढते. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. जिथे भक्ती, श्रद्धा आणि सत्य मन आहे तिथे दत्तांची कृपा अवश्य प्रकट होते. औदुंबर हा प्रभूंचा नित्य वासस्थान आहे. आशा करते की तुम्हाला हा
दिव्य औदुंबर वृक्षाविषयीच्या माहितीचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, त्याला लाईक नक्की करा. तसंच चॅनलला सबस्क्राईब केलात तर खूप आनंद होईल. औदुंबराविषयीची माहिती कथन करताना काही त्रुटी झाल्या असतील माझ्या बोलण्यामध्ये तर मोठ्या मनाने क्षमा करून प्रभू दत्तात्रयांना आपल्या हृदयात धारण करून कमेंटमध्ये दत्तात्रयांचा जय जयकार अवश्य करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.